अमोल कीर्तीकर पराभूत नाहीत, त्यांना पराभूत करण्यात आलं असं देखील सांगण्यात आलंय। तर वायकर यांच्या संदर्भात सांगली जिल्हा बँकेत आरोपाचा घोळ करणाऱ्या भाजप जिल्हा बँकेवर चाबूक मोर्चा काढणाऱ्या अशी माहिती मिळते। बँकेतील घोटाळेबाजांचे जयंत पाटील म्होरके आहेत असं सदाभाऊ खोतांनी म्हटलं। तर बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। एक प्रकारे या बँकेमध्ये हे सगळे दलाल आणि ठेकेदार घुसलेले आहेत आणि म्हणून आमची आत्ताची पडळकर साहेबांनी सांगितलं संचालक मंडळ पूर्वीचं आणि आत्ताचं यांच्यावर FIR दाखल करा, यांच्या मालमत्तेवर बोजा चढवा, ह्या ज्या काही रकमा जो अपहार झालेला आहे, बेकायदेशीर कर्ज दिलेलं आहे ते यांच्या सातबाराला आलं पाहिजे। कारण शेतकरी जर ट्रॅक्टरला कर्ज घ्यायला लागला तर त्याला 2 जामीनदार द्यायला लागतील, त्या जामीनदाराचं उतार्यावर ते कर्ज चढतंय, म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला मोकळं सोडताय।